Move earth and heaven, that which we are, one equal temper of heroic heart. Now, I would like to invite respected Principal Ma'am for some guidance. 12 जानेवारी 2025 सर्वप्रथम सर्व आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय डबले सर, एमआरएसचे प्राचार्य आदरणीय आंग्रे सर आणि माझे सर्व लाडके विद्यार्थी या सर्वांना प्रथमतः नवीन वर्षाच्या शुभेच्छा देते. हॅपी न्यू इयर ऑल ऑफ यू. आणि आज जो कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला स्टडी कॅम्प तो एक सुवर्ण योगच आहे. सरांनी म्हटल्याप्रमाणे आज एक जाग्यात दोन नेत्यांची, दोन महात्म्यांची, दोन वंदनीय अशा महात्म्यांची जयंती आहे. सर्वप्रथम आज युवा दिन आहे आणि तुम्ही पण युवा आहे. त्या युवा दिनाच्या सुद्धा शुभेच्छा. सर्वप्रथम स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते. मा जिजाऊ नसती तर शिवबा घडला नसता, अशा मा जिजाऊच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करते. आमच्या आदिवासीचे क्रांती दैवत भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला सुद्धा विनम्र अभिवादन करते. वीर शहीद सेलवाके यांच्या प्रतिमेला सुद्धा विनम्र अभिवादन करते. मा सरस्वती, मा सावित्री, थोर सर्व राष्ट्रपुरुष, संत पुरुष, महात्मे, क्रांतिकारक या सर्वांच्या बलिदानास पुनश्च विनम्र अभिवादन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी आदरणीय डबले सर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले एमआरएसचे प्राचार्य आदरणीय वांगरे सर, एमआरएस गेवर्धाचे प्राचार्य, एमआरएस गेवर्धातून आलेल्या पीजीटी सायन्स टीचर आणि सर्व माझा एमआरएसचा स्टॉफ आणि माझे सर्व गेवर्धा आणि चामोशीचे विद्यार्थी. मी सर्वांची परिचितच आहे. माझे जे विद्यार्थी आहे मागचे लास्ट इयरचे 9चे विद्यार्थी आहे. मी ऑलरेडी एक वर्षी एमआरएसचा 4 सांभाळलेला, एमआरएस चामोशी आणि इंग्लिश मीडियम गडचिरोली दोन्ही शाळेचा 4 माझ्याकडे होता. म्हणून हे 52 विद्यार्थी माझ्यासाठी अपरिचित नाही. बट गेवर्धावर आलेले जरी विद्यार्थी अपरिचित असतील पण आपण सर्व एका कुटुंबातील आहोत. फक्त वेगवेगळ्या शाखेत राहत आहोत बट आपण सर्व एक आहोत. आणि सर्व माझे स्टुडंट ते एमआरएसचे असो, इंग्लिश मिडियमचे असो, कुठल्याही आश्रमशाळेचे असो, सर्व ट्रायबल सोसायटीचे विद्यार्थी आहेत आणि म्हणून सर्व स्टुडंट माझे आहेत असं मी समजते. आणि तुम्हाला या दिवशी एवढंच सांगेन, मा जिजाऊचा जन्म 12 जानेवारी 1598 ला झाला आणि त्यांची आज 427वी जयंती आहे. स्वामी विवेकानंद यांचा सुद्धा आज म्हणजे दुग्ध शर्करा योग आहे. हाच एक योग असतो 2 ऑक्टोबरला लाल बहादूर शास्त्री आणि महात्मा गांधी यांची जयंती सुद्धा असते. असाच योग हा 12 जानेवारीला असतो. या 2 महात्म्यांची जयंती असते. विद्यार्थी मित्रांनो, डिपार्टमेंटला खूप अपेक्षा आहे. डिपार्टमेंट एवढं खर्च करत आहे. आपला आदिवासी विकास विभाग, आपले आयुक्त नैना गुंडे मॅडम यांनी पहिल्यांदाच या स्टडी कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. जेव्हा हे सर्व स्टॉप पोस्टेड झालेला आहे एमआरएसला, त्यामुळे या स्टडी कॅम्पचा विचार करा की या स्टडी कॅम्पचं आयोजन करण्याचं मॅडमला काय सुचलं असेल. किती चांगली कल्पना मॅडमनी साकारलेली आहे. तुम्ही आजचे विद्यार्थी उद्याचं भविष्य आहे. स्वामी विवेकानंदाचा आदर्श समोर ठेवा. मी एक छोटीशी सांगते स्वामी विवेकानंदाची. मा जिजाऊबद्दल तुम्हाला माहित आहे परंतु स्वामी विवेकानंदाचं एक सांगेन. स्वामी विवेकानंदाचा जन्म 12 जानेवारी 1863 ला झालेला आहे. स्वामी विवेकानंदाचं नाव नरेंद्र होतं. ते फार गरीब फॅमिलीतले होते. त्यांचे वडील पण नॉर्मल फॅमिलीतले होते. जेव्हा वडिलांचं देहांत झालं तेव्हा जबाबदारी ही मुलावर असते, त्याप्रमाणे नरेंद्रवर म्हणजे जे आपण आता स्वामी विवेकानंद ही पदवी त्यांना परमहंस, त्यांनी आचार्य परमहंस यांनी, रामकृष्ण परमहंस यांनी ती बहाल केलेली पदवी आहे स्वामी विवेकानंद. त्यांचं नाव स्वामी विवेकानंद नव्हतं, त्यांचं नाव नरेंद्र होतं, परंतु त्यांना ही पदवी बहाल केली आहे त्यांच्या गुरुनी. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडनं आमची एकच अपेक्षा असते की आमचा विद्यार्थी असा चमकावा, असा क्षेत्रात त्यांनी आपलं कर्तृत्व गाजवावं की कोणत्याही आईवडिलांचं आणि कोणत्याही गुरुचं नाव हे किंवा मान ही खाली झुकणार नाही. आपला विभाग एवढे प्रयत्न करत आहे, एवढे नानाविध एफर्ट्स करत आहे, पण पाहिजे ते अजूनही सक्सेस आम्हाला मिळालं नाही आणि ते सक्सेस तुम्ही देणार. जो स्टडी कॅम्प आहे तुम्हाला 12 तासाचा स्टडी कॅम्प इथे आयोजित केलेला आहे. एक
गोष्ट सांगते, गुरु कसा असावा आणि शिष्य कसा असावा. रोल एकलव्य द्रोणाचार्य सुद्धा सर्वांना माहित आहे. परंतु परमहंस आचार्य परम रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद सांगते, जेव्हा त्यांचे गुरु परमहंस हे आजारी पडले होते, ते कॅन्सरने ग्रस्त होते आणि त्यांची कॅन्सरच्या पेशंटला दूर सुद्धा हात लावायची कोणाची हिंमत होत नाही, कारण की मला कॅन्सर होईल आणि म्हणून कोणीच त्यांना तयार नव्हते. पण स्वामी विवेकानंदांनी या नरेंद्रनी त्यांना आपला मनातून गुरु मानला होता आणि म्हणून गुरु मानून त्यांनी त्या कॅन्सरच्या अवस्थेत अशी त्यांची सेवा केली, अशी शुश्रूषा केली. तेव्हा त्या स्वामी विवेकानंदांना परमहंस रामकृष्ण परमहंसांनी ती स्वामी विवेक माझ्या मी गेल्यानंतर माझ्या कार्याची धुरा सांभाळणारा माझा शिष्य इतका बहाल आहे, तर मला कोणती पदवी नको. रामकृष्ण परमहंस म्हणून हीच त्यांची ओळख आहे. परंतु स्वामी विवेकानंदाची ओळख स्वामी विवेकानंद ही त्यांनी करून दिलेली आहे, त्यांच्या गुरुनी करून दिलेली आहे. जेव्हा ते कॅन्सरग्रस्त होते, थुकायचे, रक्त जायचं, ते तुम्हाला माहित आहे, थोडी जरी घाण पडली आपला जीव किसायचो, लोक त्यांना वाईट म्हणायचे, पण ते घाबरले नाही नरेंद्र. आणि त्यांनी त्या एका माणसाने चिडवलं का तू काय हे असं घाणेरडं काम करते, तर ते थुकलेलं जे असं लिखित आहे की जे थुकलेलं ते रक्त ठसा जे सर्व घाण होते ते त्यांनी कटकन पिऊन टाकलं. एवढं हे वाईट नाही आहे, एवढं पवित्र नातं त्यांचं त्यांच्याशी होतं. त्यांचं जर देखील ते प्यायला तयार होते. पण त्या शिष्याने एवढा विचार केलेला नाही की मी हे पिईल तर मला तो रोग होईल. तो व्यक्ती कोणता ग्रस्त होता? कॅन्सरग्रस्त. आणि हे सांगायचं उदाहरण म्हणजे एक काय विद्यार्थी मित्रांनो, कितीही संकट येत असतील, कितीही वादळ येत असतील, पण जो स्ट्रगल करतो, मेहनत करतो आणि जो स्वतःचे एफर्ट्स देतो त्याला यश हे नक्कीच मिळत असतं. माझी जाऊनी जर शिवबा घडवला नसता तर आज मराठा समाजाचा राजा शिवबा घडला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज हे नाव आजपर्यंत अजरामर नसतं. लोक येतात जातात. भगवान बिरसा मुंडा 25 वर्ष जगले, पण आजही त्यांचं नाव कोणी मिटवून देणारा व्यक्ती अजून निर्माण झाला नाही आणि होणार नाही. असं कार्य करा की जे तुमचं समोर त्याचं म्हणजे लोक नाव घेत राहतात. आपल्याला कार्य करायसाठी जिथे पाठवलं तुमचं कार्य एवढंच आहे, चांगला अभ्यास करा, चांगलं सक्सेस मिळवा. आणि असे म्हणजे मागच्या वर्षीचा 83 टॉपर होता, यावर्षी 90 टॉपर कसा येईल, 95 टॉपर कसा येईल, केवळ त्याचे समथिंग ॲज इट इजच होतं टॉपर. मला माहित आहे, कारण दोन्ही स्कूल एका वेळेस त्याच सेंटरला होते, त्याच्यामुळे 84-83 टॉपर होता मागच्या वर्षी एमआरएसच्या वर्षीचा. इंग्लिश मिडियमचा सुद्धा 84च टॉपर्स आहे, 84 पॉईंट समथिंग. बट 90% वरती कसं जाईल, 55. आपलं लक्षही उंच असायला पाहिजे, आपलं टार्गेटही जास्त असायला पाहिजे आणि नेहमी गोल डिसाईड असायला पाहिजे की मला कुठे जायचं आहे. जर नागपूरला जायचं आणि आम्ही आरमोरीच्या बसमध्ये बसलो तर नागपूरला पोहोचू शकणार नाही. जर आम्हाला दिल्लीला जायचं आणि नागपूरच्या बसमध्ये पोहोचलो तर आपण नागपूरच पर्यंत जाऊ शकतो, समोर जाणार नाही. आणि म्हणून आपला टार्गेट जो आहे तो लांब ठेवा. मी तिथे पोहोचीलच. भरारी अशी घ्या की उंच भरारी की आकाशाला झेप घालायचं. जसं APJ अब्दुल कलाम यांचं गगन भरारी, गरुड झेप ही पुस्तकं जर वाचली तर तुम्हाला समजेल की जीवनाचं सक्सेस काय. एक ते पण राष्ट्रपती होऊन गेलेले आहे. असे महान क्रांतिकारकाचे आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवा आणि तुमच्या जीवनाचं सोनं करा. जास्तीत जास्त प्रयत्न करा, जास्तीत जास्त स्टडी करा, जास्तीत जास्त यश मिळवण्याचा प्रयत्न करा. आणि आज युवा दिन एवढंच सांगेल, जॉग्रफीमध्ये शिकलेले आहे 0 ते 18 हा बालगट आहे, 18 ते 58 हा कार्यप्रवण गट आहे आणि 58 ते नेक्स्ट जे बी आयुष्य असेल ते काही ह्या दोन्ही गटाचं काही काम नसते. पण 18 ते 58 हा जो गट आहे तो या देशाचं भवितव्य घडवणारा गट असतो आणि म्हणून त्याला कार्यप्रवण गट म्हटलं आहे. आणि तुम्ही सुद्धा कार्यप्रवण गटामध्ये पदार्पण करणार आहात आणि म्हणून तुमचं कार्य असं ठेवा की तुमच्या कार्यातून समोरची पिढी घडू शकेल, समोरचा समाज घडू शकेल, आपला आदिवासीचा नेतृत्व तुम्ही करू शकाल. तुमच्या बहिणी बांधव जे आपले आई वडील आहेत त्यांना सुखी करण्याकरता तुम्हाला त्याची गरज आहे. आणि म्हणून आज युवा दिन एवढंच सांगेल, तुम्ही युवा जर चांगले घडले तर पुढच्या भविष्याचा मेवा तुम्ही नक्की चाकाल. एवढं बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवा.